काल रात्री हायकोर्टाची डीमार्टमध्ये बिना तपासणी करता ग्रँड एंट्री झाली. मी ते तपासणी करणाऱ्या काकूंना म्हटलं होतं की बाई काहीतरी बॉम्ब वगैरे घेऊन आले असेल, हिला व्यवस्थित तपासा, पण त्यांनी काय माझं ऐकलं नाही. मी हा चष्मा मला कसा दिसतोय हे बघण्यात व्यस्त होतं. तोपर्यंत हायकोर्टाने इकडे जेवढी मी ट्रॅक्टरची ट्रॉली भरत नाही तेवढी शॉपिंगची ट्रॉली फुल भरली होती. आणि आपली सुरू आल्यापासून मी परत जिम जॉईन केली, पण सकाळी उठायचा कंटाळा येतो आणि एकट्याला जाऊ पण वाटत नाही, म्हणून आदित्यला सुद्धा जिमचा नाद लावलाय. आणि गाडी घेतल्यापासून आदित्यने एकदा पण गाडी चालवली नव्हती. मग आदित्यला जिमवरून घरी येताना गाडी चालवायला दिली आणि घरी आलो. आज मला आणि ब्लॅकपलला विशेष असं काहीच काम नव्हतं. फक्त मामांना एका साईडवरती मुरुम कमी पडला होता, त्यासाठी ते सकाळीच गाडी घेऊन हजर झाले होते. मग त्यांना ती मुरुमाची गाडी लोड करून दिली. आणि मुरुम भरता भरता माझ्या लक्षात आलं होतं ब्लॅकपलला थोडंसं हायड्रोलिक ऑइल कमी आहे. मग मला ते ऑइल आणायला जायचं होतं आणि ऑइल मला काही एकट्याला आणता येणार नव्हतं. मग तेजसची मदत मागितली, पण तेजस नकार देत होता. म्हणून आमचे मामा त्याला व्यवस्थित प्रेमाने समजावून सांगत होते, एकतर मदत कर नाहीतर तुझा मृत्यू निश्चित आहे. हे दोघंही मला मदत करायला तयार झाले होते, पण आवीची आठ होती की जाताना गाडी मी चालवणार. मला माहिती होतं या छोट्या चेतनच्या गाडीवरती